press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hello students, welcome to Yash Academy, Karad. In this video, we will study new organic chemistry chapter, that is alcohols, phenols and ethers. The compulsory weightage of this topic for board examination is 4 marks and with option weightage is 6 marks. म्हणजे 4 आणि 6 कंपल्सरी 4 मार्कांसाठी आणि विथ ऑप्शन 6 मार्कांसाठी हा नवीन चॅप्टर असणारा आहे. यामध्ये अल्कोहोल्स CH3CH2OH स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला तुमच्या माहितीसाठी म्हणून काढलेले आहेत. So before starting this new chapter, can you recall, draw the structures of the following compounds, identify and write the name of the functional group which they contain. तुम्हाला काय आठवतंय का बघा? 11th स्टँडर्डमध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप आणि त्यावरून त्या फंक्शनल ग्रुपचं नाव, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. आता इथं तुम्हाला काही स्ट्रक्चर्स काढण्यासाठी नावं दिलेली आहेत. इथाइल अल्कोहोल, सेकंड फिनॉल अँड थर्ड स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी सांगितलं आहे डायइथाइल ईथर. इथाइल अल्कोहोल, फिनॉल अँड डायइथाइल ईथर. यू हॅव टू ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ दीज कंपाउंड्स अँड फ्रॉम दीज कंपाउंड्स यू हॅव टू आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप अँड देन यू हॅव टू राईट द नेम ऑफ फंक्शनल ग्रुप. म्हणजे अशा पद्धतीनं यापूर्वी तुमचा सराव झाला असला तरी इथं आठवणं आवश्यक असणार आहे. Now we'll draw the structure of ethyl alcohol, CH3CH2OH. Second structure of phenol is benzene ring, OH group attached to benzene ring. And third structure for diethyl ether is CH3CH2O, CH2CH3. म्हणजे these are the structures of given organic compounds, ethyl alcohol, phenol, diethyl ether respectively. मग आता ही स्ट्रक्चर जर आपण नीट पाहिली तर या स्ट्रक्चरमधून कोणत्या गोष्टी आपणाला सांगता येतील किंवा आपण सांगू शकतो त्याचा विचार करून आपणाला इथं सांगायचं आहे. पहिल्यांदा तुमच्या लक्षामध्ये आला की पाहिजे की हा जो कार्बन असणारा आहे जिथं ऑक्सिजन जोडलेला आहे त्या कार्बनचा टाईप आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल विल सी द टाईप और नेचर ऑफ कार्बन ॲटम होल्डिंग ऑक्सिजन ॲटम. मग इथं हा जो कार्बन असणार आहे त्याचा टाईप काय असणार आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अ सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. ऑल आर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स. त्यामुळं तो sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. What about in phenol? This carbon atom is sp2 hybridized carbon atom. And in diethyl ether, oxygen is attached to 2 carbon atoms. इथं हे दोन्ही कार्बन ॲटम असणारे आहेत ते sp3 हायब्रिड असणारे आहेत. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आले की पहिल्या स्ट्रक्चरमध्ये इथाइल अल्कोहोलच्या कार्बन sp3, इथं sp2 आणि इथं sp3 असणार आहे. हा एक भाग झाला. आणखीन तुम्हाला यावरून काय सांगता येईल तर हा जो ऑक्सिजन असणार आहे तो तिन्ही स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो इथंही आहे, परत याही स्ट्रक्चरमध्ये इथं आपल्याला दिसतोय आणि याही स्ट्रक्चरमध्ये इथं आपल्याला दिसतोय. म्हणजे दीज कंपाउंड्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड्स
दे कंटेन ऑक्सिजन. हे तिन्हीच्यामध्ये कॉमन एक दिसतंय की ऑक्सिजन ॲटम हा त्यामध्ये आहे, परंतु धिस ऑक्सिजन ॲटम इज प्रेझेंट इन डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. म्हणजे इथं पहिल्या स्ट्रक्चरमध्ये इथाइल अल्कोहोलच्या जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन जो असणार आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुपच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि दिस हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. फिनॉल्समध्ये काय आपण बघूया. हा जो OH ग्रुप असणार आहे, दिस OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग दॅट इज द बेन्झीन रिंग, दॅट इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असणार आहे. अँड इन डायइथाइल इथर ऑक्सिजन इज प्रेझेंट बिटवीन 2 sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. देर इज नो अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन. म्हणजे इथं तिन्ही स्ट्रक्चर जर पाहिली तर ऑल दीज स्ट्रक्चर्स कंटेन ऑक्सिजन ॲज मेन एलिमेंट. तो दिसतोयच आपल्याला तिथं. बट दिस ऑक्सिजन इज प्रेझेंट इन डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. वेगळ्या फंक्शनल ग्रुप स्वरूपामध्ये तो पाहायला मिळतो. फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, परंतु तो अल्कोहोलिक असणार आहे. सेकंड स्ट्रक्चरमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुपच आहे विच इज डायरेक्टली अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. त्याला नाव दिलं हायड्रॉक्सिल, बट इट इज अ फिनॉलिक OH. अँड इन डायइथाइल इथर this is divalent oxygen which is bonded to 2 carbon atoms. म्हणजे हा डायव्हॅलंट ऑक्सिजन असणार आहे. तर कुठेही तुम्हाला हायड्रोजन लिंकेज पाहायला मिळत नाही. म्हणजे ऑल दीज 3 स्ट्रक्चर्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन मेनली ऑक्सिजन, बट इट इज इन कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. हे याचं आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक असणार आहे की कार्बन ऑक्सिजन हा तिन्हीमध्ये सिंगल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो जो ऑक्सिजन असणार आहे इट इज प्रेझेंट इन व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स. वेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये असणार आहे. म्हणून आपण इन दिस चॅप्टर यू विल स्टडी अबाउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बिलॉंगिंग टू द अल्कोहोल, फिनॉल अँड इथर फॅमिलीज. ह्या 3 स्ट्रक्चरवरनं ह्या 3 वेगळ्या फॅमिलीज आहेत आणि या 3 वेगळ्या फॅमिलीचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे. आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या कदाचित लक्षात आली नसेल किंवा कुणाच्याही फारशी लक्षात आली नसेल की अभ्यासक्रमाची मांडणी कशा पद्धतीनं केलेली आहे. इथं आपण बघूया. इथं कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन दिसतंय पहा. दीज आर द सेकंड पिरियड एलिमेंट्स असणारे आहेत. आणि ग्रुपचा विचार जर केला तर फ्लोरीन जो असणार आहे तो 17, ऑक्सिजन 16, नायट्रोजन 15, कार्बन 14. यापूर्वी दीज आर द पी ब्लॉक एलिमेंट्स. हे सगळे पी ब्लॉक एलिमेंट्स असणार आहेत. आणि 11वीला इन 11th स्टँडर्ड ऑलरेडी लर्न 13, 14, 15 ग्रुप्स. अँड दिस इयर यू आर गोइंग टू स्टडी रिमेनिंग 3. म्हणजे 18 असेल, 17 असेल आणि 16 हे 3 राहिलेले ग्रुप्स पी ब्लॉक एलिमेंटचे जे असणारे आहेत यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हे पी ब्लॉकमध्ये झालं, परंतु आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करतो. ह्या अभ्यास करत असताना इथं नेमकं तुम्हाला काय दिसतंय ते आपण बघूया. कार्बन जो असणार आहे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स पाहिला. इन हॅलोजन डेरिव्हेटिव्स देर इज अ 6 CX बॉन्ड. म्हणजे कार्बन आणि हॅलोजन ॲटममध्ये बंध आपल्याला पाहायला मिळतो. इथं बघा कार्बन जो असणार आहे तो पहिल्यांदा F इथं दिसतोय. म्हणजे हॅलोजन फॅमिली इथं आहे. X आपण म्हणतो त्याला. म्हणजे CX बॉन्डचा आपण अभ्यास केला तो हॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये आहे. मग ते अल्किल हॅलाइड्स ॲलिफॅटिक असतील किंवा अरिल हॅलाइड्स ॲरोमॅटिक असणारे आहेत. यांचा अभ्यास ऑलरेडी आपण पूर्ण केलेला आहे. दुसरं इथं आपल्याला असं दिसेल की कार्बन इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन ॲटम बाय सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे दुसरा अभ्यास जो आपण आता या टॉपिकमध्ये करतोय अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथरमध्ये देर इज अ कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. आणि त्याच्या पुढचा जो टॉपिक येणार आहे की ज्यामध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळेल. अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्स असणार आहेत. आणि तिसरा टाईप त्यानंतर येणार आहे तो कार्बन आणि नायट्रोजन म्हणजे अमाइन्स ही जी कंपाऊंड्स असणार आहेत त्याचा अभ्यास असणार आहे. म्हणजे हे सगळं इंटरलिंकिंग जे असणार आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एकीकडं पी ब्लॉकमध्ये तुम्ही शिकताय,
पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकत असताना सुद्धा तो कसा संबंध आहे बॉन्डिंगचा, तोही तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे आणि माहिती खूप महत्त्वाची तुमच्या दृष्टीने असायला हवी. आता इथं एक प्रश्न उपस्थित आपण करूया. सपोज दिस इज ए डेझर्ट आयलँड, म्हणजे वाळवंट बेट आहे असं आपण कन्सिडर करू. अँड तुम्ही इथे आहात, त्या वाळवंट बेटावर तुम्ही उभे आहात. अँड सपोज यू आर गिवन दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे तुम्हाला इथर्स दिलेत, इस्टर्स आहेत, अल्कोहोल्स, अल्किल हॅलाइड्स, कीटोन्स, फिनॉल्स, कार्बॉक्सिलिक ॲसिड, अरिल हॅलाइड्स, अल्डिहाइड्स. यू आर गिवन दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड यू आर आस्क्ड टू पिकअप एनी वन ऑफ दिस. म्हणजे तुम्हाला ही दिलेली आहे, त्यापैकी तुम्हाला असं सांगितलं की यापैकी एक तुम्ही निवडायचं आहे, की जे तुम्हाला योग्य वाटतं ते निवडायचं आहे. आता हे कशासाठी आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं ही दिलेली सगळी जी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असणार आहेत याचा अभ्यास तुम्हाला या टेक्स्टबुकमधून करायचा आहे, पण या टॉपिकमध्ये त्याचं रिलेशन खास वेगळं आहे, म्हणून हे तुमच्यासाठी आहे. म्हणजे इथं या डेझर्ट आयलँडमध्ये तुम्ही उभे आहात आणि तुम्हाला ही सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड दिले आहेत आणि यातला एक तुम्हाला निवडायला सांगितला आहे. अँड इफ यू आर इंटरेस्टेड इन केमिस्ट्री, तुम्ही जर रसायनशास्त्र अभ्यासण्यामध्ये जर जास्त उत्साही असाल, त्यामध्ये आनंद घेऊन जर शिकत असाल आणि तुम्हाला थोडंफार 11th स्टँडर्डमधली 11वी मधली केमिस्ट्री जर माहीत असेल, तर दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधून कोणतं ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही पहिल्यांदा घ्याल. व्हेरी इंटरेस्टिंग. इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि इथं दिलेल्यामधून एक निवडायचा आहे. अशा वेळी जर केमिस्ट्रीचा तुम्ही अभ्यास 11th स्टँडर्डला चांगला केला असेल, इफ यू नो द प्रॉपर्टीज ऑफ ऑल दीज इन शॉर्ट, नॉट इन डिटेल्स, पण थोडंफार केमिस्ट्री माहीत असेल, त्याचा विचार केला तर तुम्ही पहिल्यांदा काय करणार, अल्कोहोल्स पिकअप करणार. म्हणजे दिलेल्यामधून निवड कुणाची करणार तुम्ही, अल्कोहोलची. आता अल्कोहोलच का, जर तुमचा अभ्यास चांगला आणि तो माहितीचा असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यात आपण पुढं बघूया. समजा ते अल्कोहोल इथं आपण प्रयोगशाळेमध्ये आणलं, पुढं काय होऊ शकतं, तर अल्कोहोल्स दे आर युज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे वेगवेगळे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स तयार करण्यासाठी अल्कोहोल्स युज्ड ॲज अ रॉ मटेरियल. मग ही कोणती कंपाऊंड्स आपण त्यापासून तयार करू शकतो प्रयोगशाळेमध्ये, अल्काइल हॅलाइड्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, ॲसिड्स, इस्टर्स अँड सो ऑन. म्हणजे इतकी तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अल्कोहोलपासून तयार करू शकता. आणि या अल्किल हॅलाइडचा वापर, अल्किल हॅलाइड्स when treated with metal magnesium in presence of dry ether, it gives Grignard reagent, and you know that Grignard reagent is a unique reagent. With the help of this reagent we can synthesize a large number of organic compounds. म्हणजे पुन्हा म्हणजे एक अल्कोहोल तुम्ही दिलेल्यापैकी जर निवडलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यापासून एवढी सगळी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्ही करू शकता. इवन यू कॅन प्रिपेअर अल्किन्स पण तुम्ही यापासून तयार करू शकता. आणि या दोन्हीच्या कॉम्बिनेशनपासून, अल्किल हॅलाइड्स आणि मॅग्नेशियम मेटलपासून जो रिएजंट तयार होणार आहे तो युनिक किंवा युनिव्हर्सल असेल, की ज्यापासून अनेक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जी पुढे इंडस्ट्रीमध्ये उपयोगी असणार आहे ती सगळी तयार करता येतात. हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे, कारण जो टॉपिक आपण अभ्यासतोय त्या टॉपिकच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे. म्हणजे तुम्ही 11वीतून 12वीतून ज्यावेळी बाहेर पडाल त्यावेळेस तुम्ही जो त्या रसायनशास्त्राचा अभ्यास केला असेल, ते रसायनशास्त्र मी जे अभ्यासलेलं आहे ते माझ्यापासून, सभोवतालच्या परिसरापासून तो कशा पद्धतीनं आहे, तो वाढत आहे, याचा विचार तुम्ही करावा. यासाठी ह्या गोष्टी फार आवश्यक असणाऱ्या आहेत. आणि ह्या जर तुम्हाला समजल्या तर केमिस्ट्री हा विषय आनंदानं शिकायला तुम्हाला अडचण कुठेही येणार
नाही. म्हणजे इथं हा एक भाग आहे. दिस इज द फर्स्ट रोल ऑफ अल्कोहोल्स used as a raw material so as to prepare these organic compounds. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे used as a solvent. म्हणजे तो फक्त रॉ मटेरियल म्हणून वापरला जात नाही, तर इट इज युज्ड ॲज अ सॉल्वंट, इंडस्ट्रियल सॉल्वंट म्हणून त्याचा वापर आहे. यातलं तुम्हाला माहीत आहे की इथेनॉल इज नोन ॲज अ मेडिकल अल्कोहोल, कारण सर्व मेडिसिनमध्ये त्याचा जास्त वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही किंबहुना तुम्हाला थोडीफार त्याची माहिती असणारी आहे. म्हणजे सॉल्वंट याचा अर्थ यूज टू कॅरी आउट केमिकल रिॲक्शन्स, म्हणजे रासायनिक अभिक्रिया कॅरी आउट करण्यासाठी याचा वापर सॉल्वंट म्हणून प्रयोगशाळेमध्ये केला जातो. हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. या यश लॅबमध्ये तुम्हाला माहीत आहे की हे सगळं तयार केलेलं आहे. इथं CH3 डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन आहे, CH3 CH2 ऑक्सिजन, CH2 CH3 डायइथाइल इथर आहे, CH3 डबल बॉन्ड OH असिटा अल्डिहाइड आहे, CH3 डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड आहे, CH3 डबल बॉन्ड O पुन्हा CH3 आहे, ईस्टर आहे. म्हणजे ही जी स्ट्रक्चर्स असणारी आहेत, ऑल दीज कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पर्टिक्युलरली ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, दे आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्कोहोल्स ॲज अ रॉ मटेरियल. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून इट इज व्हेरी नेसेसरी टू स्टडी द अल्कोहोल्स. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांच्या ॲसिडिक बेसिक कॅरेक्टर्स काय असणारे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा किती आवश्यक आहे हे या टॉपिकवरून तुमच्या लक्षामध्ये येईल. नाउ व्हॉट आर अल्कोहोल्स, पर्टिक्युलरली ॲलिफॅटिक अल्कोहोल्स. व्हॉट आर अल्कोहोल्स और व्हॉट आर ॲलिफॅटिक अल्कोहोल्स? 11वीला थोडंफार झालेलं आहे. ॲलिफॅटिक और अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन ऑक्सिजन ॲज अ मेन एलिमेंट. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग. म्हणजे ऑर्गॅनिक अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू ए सॅच्युरेटेड और sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं हायड्रॉक्सिल ग्रुप जो असणार आहे तो इट इज अटॅच टू ए सॅच्युरेटेड कार्बन ॲटम, दॅट इज sp3 हायब्रिड कार्बन ॲटम. हे तो स्ट्रक्चर आपण विचारात घेऊया. कार्बन आणि हा OH जो असणार आहे, दिस हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. बरोबर आहे. मग आता त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, तर दे आर रिप्रेझेंटेड ॲज ROH. मग R म्हणजे काय असणार आहे, तर R इज नथिंग बट अल्काइल ग्रुप. मग तो कसा तयार होतो हे ऑलरेडी लर्न इन 11th स्टँडर्ड. मग R म्हणजे कोण कोण आपण विचारात घेऊ शकतो, तर CH3 डॅश मिथाइल. आपल्यापैकी कोण सांगू शकेल का व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस डॅश, व्हॉट इट इंडिकेट्स? ज्यावेळी आपण रॅडिकल लिहितो किंवा अल्काइल ग्रुप लिहितो त्यावेळेस डॅश नेहमी रिप्रेझेंट केला जातो. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ डॅश और व्हॉट इट इंडिकेट्स इन दिस स्ट्रक्चर CH3 डॅश? पुढं जर आपण गेलो तर CH3 CH2 डॅश इथाइल, अगेन CH3 CH3 डॅश. दिस इज आयसोप्रोपाइल ग्रुप अँड दिस इज टर्शरी ब्युटाइल. सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथं डॅश पाहायला मिळतो, दॅट इज नथिंग बट अनयुज्ड व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम. हे लक्षात ठेवायचं. डॅश व्हॉट इट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स द अनयुज्ड, दॅट इज पर्टिक्युलरली 4th व्हॅलन्सी ऑफ कार्बन, अनयुज्ड व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम ही त्या पद्धतीनं असणारी आहे. म्हणजे ही अनयुज्ड व्हॅलन्सी म्हणजे तिथं तुम्ही एखादा फंक्शनल ग्रुप जोडू शकता. मग आता इथं जनरल स्ट्रक्चर आपण पाहिलं तर हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटम आहे आणि इथं CH3 आहे पहा. म्हणजे इथं कार्बन 3 हायड्रोजन जोडले तर हा मिथाइल आणि पुढे येणारा अल्कोहोल. इथं CH3 CH2, इथं 2 हायड्रोजन जोडले, इकडं CH3 तर CH3 CH2 असेल. इथं समजा आपण असं केलं की इथं OH जर ठेवला
तर एक कार्बन जो असेल तो 1 हायड्रोजन अँड 2 मिथाईल ग्रुप. या पद्धतीनं यावरही तुम्ही काही स्ट्रक्चर्स आणि त्यांची नावंही ठरवू शकता. म्हणजे त्या पद्धतीनं लक्षात आपण ठेवावं असं अपेक्षित आहे. हे अल्कोहोल्स ॲलिफॅटिक पाहिले. नाव व्हॉट आर ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. ॲरोमॅटिक अल्कोहोल्स ही कोण असणारी आहेत. तर ज्यावेळी आपण असा विचार केला की ॲरोमॅटिक शब्द आला की देअर मस्ट बी बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला डायरेक्ट OH जोडला असेल तर फिनॉल्स आपण म्हणतो. पण इथं तर तसं नाही आहे. म्हणजे हे अल्कोहोल्स आहेत, ती फिनॉल्स नाहीत. म्हणजे इथं काय होत असलं पाहिजे की व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन साईड चेन ऑफ द ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे बेन्झिन रिंग आहे, त्या बेन्झिन रिंगला बाहेरच्या बाजूनं जी साईड चेन असणारी आहे त्या साईड चेनला कुठंतरी OH ग्रुप जोडला असेल तर ऑल दीज कंपाऊंड किंवा सच टाईप ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. म्हणजे व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ ॲरोमॅटिक रिंग देन इट इज नोन ॲज अ ॲरोमॅटिक अल्कोहोल. स्ट्रक्चर इथं आपण बघूया. दिस इज बेन्झिन रिंग आणि त्याच्या बाहेर CH2OH आहे पहा. म्हणजे चेन ही त्या रिंगच्या बाहेर असेल आणि तिथं OH जोडला असेल तर ऑल सच टाईप ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. दुसरी एक्झाम्पल्स आपण इथं बघूया. नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ बेन्झिल अल्कोहोल. हे स्ट्रक्चर पहा. इथं चेन बाहेरच्या बाजूला दिसते. या दोन्ही स्ट्रक्चरचा विचार जर केला तर इथला 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय CH3 ग्रुप. म्हणजे इथं कार्बन 1 असेल तर हा कार्बन 2 असणार आहे. म्हणजे 2 कार्बन आपण बेन्झिन रिंग तात्पुरतं विसरलो तर CH3 CH2OH इथाइल अल्कोहोल किंवा इथॅनॉल असेल. त्यामुळं 1 कार्बनला फिनाइल ग्रुप किंवा फिनाइल रॅडिकल जोडलेला आहे. त्यामुळं नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 1 फिनाइल इथॅनॉल. 1 फिनाइल इथॅनॉल. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. इथं बोथ हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस बाय 2 अल्काइल ग्रुप्स. म्हणजे यावरनं ती स्ट्रक्चर्स तयार केलेले आहेत. समजा इथं कार्बन 1 असेल, इथं 2 असेल तर इथं 3 असेल. इकडून घेतलं तर 1 2 3. सेकंड कार्बन ॲटमवर एक फिनाइल रॅडिकल आहे. ऑन द सेम कार्बन ॲटम देर इज अ फंक्शनल ग्रुप दॅट इज हायड्रॉक्सिल ग्रुप. त्यामुळं दिस इज द पॅरेंट चेन 1 2 3 प्रोपेन. त्यामुळे याचं नाव असेल 2 फिनाइल प्रोपेन 2 OL. म्हणजे या पद्धतीनं ही नावं साधारणतः पुढं नॉमेनक्लेचरमध्ये येणारी आहेतच. हे आपणाला माहीत असावं म्हणून इथं आपण दिलेलं आहे. फिनॉल्स. व्हॉट आर फिनॉल्स. फिनॉल्स म्हणजे काय तर दीज आर द हायड्रॉक्सी कंपाऊंड्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप is directly attached to aromatic ring that is benzene ring. म्हणजे phenols are organic compounds in which hydroxyl group is directly attached to an aromatic ring. आता aromatic ring म्हणजे फक्त बेन्झिनच असायला पाहिजे असं काय नाही आहे. देर इज अ फ्युजन ऑफ 2. म्हणजे 2 बेन्झिन रिंग असतील, कदाचित 3 बेन्झिन रिंग एकत्र आले असतील. म्हणजे बेन्झिन रिंग तिथं किमान 1 असायला, किमान 1. दिस इज मस्ट. म्हणजे दिस इज द फर्स्ट कंडिशन. आणि ती सगळी फिनॉल्स असणार आहेत. इथं स्ट्रक्चर आपण बघूया. बेन्झिन रिंग अँड दिस हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग दॅट इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. याचं नाव आहे फिनॉल. फिनॉल सेरीज स्टार्ट्स विथ दिस कंपाऊंड दॅट इज इटसेल्फ अ फिनॉल. फिनॉल्स ज्यावेळी आपण अभ्यासो त्यावेळी त्या सेरीजमधले पहिला मेंबर जो असणार आहे तो नेहमी कोण असणार आहे. इटसेल्फ अ फिनॉल. किंवा याचं दुसरं नाव आहे OH ग्रुप इज अटॅच टू बेन्झिन. त्यामुळे दिस ग्रुप इज नोन ॲज हायड्रॉक्सी बेन्झिन. त्यामुळे याचं नाव हायड्रॉक्सी बेन्झिन पण असणार आहे. अँड दिस फिनॉल इज ऑब्टेन फ्रॉम कोल्टार अँड हेन्स इट इज कॉल्ड कार्बोलिक ॲसिड. इट इज ॲसिडिक इन नेचर. म्हणजे फिनॉल जे असणारे आहेत ते ॲसिडिक नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दे आर रिप्रेझेंटेड ॲज AROH. म्हणजे AR रिप्रेझेंट द ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे बेन्झिन रिंग असेल त्याला OH जोडला असेल. फॉर एक्झाम्पल यू टेक दिस इज द फ्युजन ऑफ 2 बेन्झिन रिंग्स आणि एका कार्बन ॲटमवर OH जोडलेला आहे त्याला अल्फा नॅफ्थॉल किंवा 1 नॅफ्थॉल असं म्हटलं जातं. दिस इज अनदर स्ट्रक्चर अंडर फिनॉल्स. डायरेक्ट OH ग्रुप जोडला आहे पण सेकंड कार्बन ॲटमवर देर इज अ
मिथाईल, याचं नाव आहे अर्थोक्रिसॉल किंवा 2 मिथाईल फिनॉल, हे त्याचं नाव आहे. म्हणजे फिनॉल्स म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स इथं आपण पाहिलेली आहेत. नाव इथर्स. समजा तुम्हाला स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. हे एक स्ट्रक्चर आहे, हे दुसरं आणि हे तिसरं, आणि या 3 स्ट्रक्चरवरून तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय दिसतंय, आणि मग त्यावरून तुम्हाला डेफिनेशन किंवा इथरचं मिनिंग सांगता येतं का. इफ यू ऑब्झर्व स्ट्रक्चर 1 यू विल फाइंड दॅट देर इज ऑक्सिजन बिटवीन 2 sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स. बरोबर आहे. इन स्ट्रक्चर 2 ऑक्सिजन ॲटम इज इन बिटवीन 2 अराइल और फिनाइल ग्रुप्स. म्हणजे इथं ऑक्सिजन जो असणार आहे तो sp2 कार्बन ॲटमला जोडलेला असणार आहे. अँड इन स्ट्रक्चर 3 ऑक्सिजन इज बिटवीन 2 कार्बन ॲटम्स बट वन इज sp3 अँड सेकंड इज sp2. म्हणजे इथं 2 R असतील, अल्काइल ग्रुप असतील, इथं 2 ॲरोमॅटिक रिंग असणार आहेत, आराइल ग्रुप असतील. तर इन दिस केस वन इज अ अल्काइल ग्रुप अँड सेकंड इज अ आराइल. म्हणजे याचा अर्थ आपण व्हॉट आर इथर्सचा अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला त्याची व्याख्या किंवा त्याचं मिनिंग सांगता यायला पाहिजे. इथर्स आर ए क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कंटेन अन ऑक्सिजन बिटवीन 2 alkyl groups, or between 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. म्हणजे या पद्धतीनं इथर्स असणारे आहेत. किंवा 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल्स घेऊन जर त्याचं डिहायड्रेशन आपण केलं, इफ यू रिमूव्ह 1 मॉलिक्यूल फ्रॉम 2 मॉलिक्युल्स ऑफ अन अल्कोहोल देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इथर. म्हणजे ते दे आर ऑल्सो नोन ॲज एनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. म्हणजे 2 अल्कोहोलचे मॉलिक्यूल घ्यायचं, त्यातून एक पाण्याचा मॉलिक्यूल काढायचा, तयार होणारं कंपाऊंड जे असणार आहे ते इथर असणार आहे. दे आर रिप्रेझेंटेड ॲज, याचा विचार जर केला तर ROR' सेम असतील, वेगळे असतील. याच्याशी रिलेट केलं तर ARO, AR', 2 सारख्या असतील, 2 वेगळ्या असतील रिंग. इथं याच्याशी विचार जर केला तर एक अल्काइल ग्रुप आहे आणि 1 ॲरोमॅटिक रिंग इज बॉन्डेड टू डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम. म्हणजे दीज आर दी इथर्स. आता आणखीन काही गोष्टी यामध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे. केमिस्ट्री अराउंड अस, आपल्या सभोवतालची केमिस्ट्री. नुसतं केमिस्ट्री पुस्तकी ज्ञान नको आहे, तर माझ्या परिसरामध्ये, माझ्या घरामध्ये केमिस्ट्री कुठं आहे की ज्याचा मी वापर करतोय पण मला कळत नाही, हे माहिती असावं म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का. डू यू नो, हे गुलाबाचं फूल नेहमीच पाहता, रोज हा आहे, नेहमी पाहिलेलं असतं तुम्ही, परंतु याचा जो स्मेल असणार आहे, स्वीट स्मेल और फ्रॅग्रन्स ऑफ रोज इज ड्यू टू, तो कुणामुळे असणार आहे. तर हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस स्ट्रक्चर कंटेन OH ग्रुप दॅट इज अल्कोहोल. म्हणजे नर्सरीमध्ये गेल्यानंतर किंवा आपल्या घराच्या भोवती गुलाबांची रोपं असतील, तिथं जी काही फ्लावर्स असणारी आहेत त्यांचा जो स्मेल असेल, जो फ्रॅग्रन्स असणार आहे, ड्यू टू दिस कंपाऊंड बट मेनली कंटेन अनसॅच्युरेटेड अल्कोहोल असणार आहे. तिथं डबल बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळतो, हे OH ग्रुपमुळे असणार आहे. अँड द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज सिट्रोनिलॉल. म्हणजे सिट्रोनिलॉल हे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे, त्यामुळं या रोजना एक स्वीट फ्रॅग्रन्स आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. किंवा नर्सरीमध्ये गेल्यानंतर जिरॅनियम तुम्हाला पाहायला मिळतं पहा, हे गुलाबाचाच एक वेगळा प्रकार आहे. पण हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की या फ्लावरपासून आणि स्टेमपासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. म्हणजे ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम फ्लावर्स अँड स्टेम ऑफ जिरॅनियम विच इज यूज टू प्रिपेअर परफ्युम्स तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे जे तुम्ही परफ्युम्स वापरता ते नेमके कुणापासून तयार करता, त्यातला कंटेंट नेमका काय हे माहीत असायला पाहिजे. नुसती केमिस्ट्री शिकून चालणार नाही, तर तिथं कुठं आहे हे माहीत पाहिजे. यासाठी ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. द फ्रॅग्रन्स ऑफ जिरॅनियम इज ड्यू टू दिस स्ट्रक्चर. अगेन इट कंटेन अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड्स आहेत पहा, इथं हायड्रॉक्सिल ग्रुप आहे.
जिरॅनिऑल या कंपाऊंडचं नाव आहे. म्हणजे इथं या जिरॅनियममध्ये जिरॅनिऑल म्हणून हे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे, त्यामुळं त्याला एक प्रकारचा फ्रॅग्रन्स आपल्याला पाहायला मिळतो की जो परफ्यूम्स तयार करण्यासाठी वापरामध्ये आलेला आहे. आय थिंक यू आर फॅमिलियर विथ दिस वर्ड आयसोप्रोपाइल अल्कोहोल. सध्या कोविड-19 त्याचा विषाणू कोरोना आपल्याला माहीत आहे आणि त्यासाठी आपण घरातून बाहेर पडल्यानंतर घरात येताना जे सॅनिटायझर वापरतो त्याच्यामध्ये इथेनॉल पण आहे, परंतु आयसोप्रोपाइल अल्कोहोल पण त्याच्यामध्ये असणार आहे की यूज्ड ॲज अ सॅनिटायझर. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. म्हणजे साध्या ज्या कट्स असणाऱ्या आहेत किंवा उंड्स असणार आहेत त्यावरही याचा लावण्यासाठी वापर केला जातो. किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज अ रबिंग अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळी सॅनिटायझर लावता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं रब युअर हँड्स टिल युअर हँड बिकम्स ड्राय. म्हणजे ते कशासाठी हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर ते अल्कोहोल जे आहे ते आयसोप्रोपाइल अल्कोहोल त्याला रबिंग अल्कोहोल असं म्हटलं जातं. आणि इथाइल अल्कोहोल इथॅनॉल इज नोन ॲज अ मेडिकल अल्कोहोल. हे अल्कोहोल इंडस्ट्री खूप महत्त्वाची आहे, आपल्या जीवनाशी खूप जवळची आहे, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. त्यानंतर आणखीन एक सगळ्यात गोष्ट महत्त्वाची अल्कोहोलची आहे की आपल्याकडं कार व्हेकल असणार आहे, 4 व्हीलर व्हेकल. त्या व्हेकलमध्ये जर पुढचा बोनेट काढल्यानंतर आतल्या बाजूला एक इथिलीन ग्लायकॉल एक लिक्विड त्याच्यामध्ये भरलं जातं विच हेल्प्स टू कीप युअर कार्स इंजिन फ्रॉम फ्रीजिंग इन द विंटर. म्हणजे अँटी फ्रीज म्हणून त्याचा रोल आहे आणि इट ॲक्ट्स ॲज अ कूलंट, कूलिंग एजंट पण नाही, टू रेड्यूस द ओव्हर हिटिंग इन द समर. म्हणजे गाड्या जास्त तापल्यानंतर त्याचं तापमान कमी करण्यासाठी पण त्याचा वापर होतो आणि अँटी फ्रीज म्हणून पण त्याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे आपल्या गाडीमध्ये आपण मेकॅनिकल त्या वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर ती माणसं टाकतात पण आपल्याला माहीत नसतं. आपण केमिस्ट्रीचा स्टुडंट म्हटल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत की ज्या नेहमीच्या आहेत. त्यामुळे ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक असणारा इथिलीन ग्लायकॉल दिस इज डायहायड्रॉक्सी अल्कोहोल. नाव फिनॉल्सबद्दल तुम्हाला काय माहीत आहे का बघूया की ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा एक प्रकारचा वापरच आपण म्हणूया. डेटॉल हे नेहमी तुम्ही वापरता. डेटॉल मेनली कंटेंट क्लोरोझायलेनॉल. दिस इज ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन डेटॉल. यात कॉम्पोजिशन आहे पण त्यातला महत्त्वाचा घटक जो असणार आहे डेटॉलमधला तो क्लोरोझायलेनॉल. आणि क्लोरोझायलेनॉलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन. म्हणजे हे बेन्झीनला जोडलेलं OH म्हणजे फिनॉल आहे. आणि फिनॉल्स आर वाईडली युज्ड ॲज अँटीसेप्टिक. म्हणजे डेटॉल अँटीसेप्टिक म्हणून आपण वापरतो अँड फिनॉल्स आर ऑल्सो युज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. म्हणजे डिसइन्फेक्टंट म्हणून पण त्याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. घरामध्ये फिनिल तुम्हाला माहीत आहे त्याचा वापर तिथं केलेला दिसेल. किंवा ॲस्पिरिन टॅबलेट, यू आर फॅमिलियर विथ दिस वर्ड ॲस्पिरिन. तर इथं सॅलिसिलिक ॲसिडपासून त्याचं ॲसिटिलेशन करून हे तयार केलं जातं ॲस्पिरिन. तर हा ॲस्पिरिन जो असणार आहे ही टॅब ही तुम्हाला माहीत असणारी आहे. याचा वापर तुम्ही कशासाठी करता ह्या गोष्टी आता तुम्हाला डिटेल्समध्ये माहीत असणाऱ्या आहेत किंवा माहिती करून घेऊ शकता. फिनॉलचा आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे. फिनॉल चा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये आहे, फार्मास्युटिकल्समध्ये आहे, पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा रोल आहे. फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन धिस पॉलिमर जो असणारा आहे तो याचा प्रचंड वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अर्लियर बॉडीज ऑफ टेलिफोन सेट्स वेअर मेड बाय युझिंग बॅकेलाइट. फिनॉल फॉर्माल्डिहाइड जे रेझिन तयार होतं त्याला बॅकेलाइट असं म्हटलं जातं आणि ह्या सगळ्या अशा वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर केला तो. बिलियर्ड्स बॉल जो तुम्हाला पाहिलेला असेल तुम्ही खेळताना तो या बॅकेलाइटपासूनच तयार केलेला आपल्याला माहीत असणं आवश्यक असणारं आहे. नाव इथर्सच्या बाबतीमध्ये पण काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत की आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. डायमिथाइल इथर used as a refrigerant and solvent at low temperature.
कमी तापमानाला याचा सॉल्व्हंट म्हणून बऱ्याच वेळा वापर केलेला आहे किंवा करतायत. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. डायइथाइल इथर अगदी प्राचीन काळी ज्यावेळी मेजर ऑपरेशन सर्जिकल ऑपरेशन केली जायची त्या काळामध्ये इट इज युज्ड ॲज अ ॲनेस्थेसिया इन सर्जरी. म्हणजे पेशंटला भूल देऊन ऑपरेशन ज्यावेळी करावं लागतं त्यावेळेस भूल देण्यासाठी या डायइथाइल इथरचा प्राचीन काळापासून ॲनेस्थेशिया किंवा ॲनेस्थेटिक एजंट म्हणून वापर केलेला पाहायला मिळतो. बट नाउ डेज इट इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲनेस्थेटिक एजंट दॅट इज हॅलोथिन. म्हणजे हॅलोथिन हा वेगळा कंपाऊंड आता सध्या याच्या ऐवजी वापरामध्ये आलेला आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे डायइथाइल इथर इज युज्ड in anesthesia in surgery as well as solvent for oils, gums, resins, perfumes, waxes and dyes. कारण यामध्ये जो कार्बन ऑक्सिजन कार्बन जो बॉन्ड असणार आहे इट इज अ व्हेरी स्टेबल बॉन्ड आणि खूप स्टेबल असल्यामुळं तो सहजासहजी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही अँड देअरफॉर युज्ड ॲज अ सॉल्वंट. आणि स्टॅबिलिटी त्याची जास्त आहे त्यामुळं ही सगळी प्रिझर्व करण्यासाठी सॉल्वंट म्हणून याचा मॅक्झिमम वापर केलेला पाहायला मिळतो. हे एक आणखीन एक वैशिष्ट्य इथरचं की जे तुम्हाला शेतकरी कुटुंबातील असाल तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. वेपर्स ऑफ सर्टन इथर्स युज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक असेल, मिटिसाइड्स कीडनाशक अँड फ्युमिगंट्स फॉर सॉईल. फ्युमिगंट्स याचा अर्थ काही इथर्स असे आहेत की ते फ्युम्स तयार करतात म्हणजे गॅस तयार करतात. म्हणजे जर शेतकऱ्याला पुढचं पीक घ्यायचं असेल तर पहिल्या पिकापासून अंतर पडल्यानंतर जमिनीमध्ये काही कीड किंवा पेस्ट किंवा आणखीन काही वाढ झालेली असते की ज्यामुळं नवीन पिकावर परिणाम करू शकते, ते नाहीसं करण्यासाठी म्हणून हे असे फ्युमिगंट्स वापरले जातात की येणारं पुढचं पीक हे चांगलं यावं, त्याला कोणताही उपद्रव होऊ नये यासाठी फ्युमिगंटचा वापर केला जातो. तुम्ही जर शेतकरी कुटुंबात असाल तर इंटरनेटच्या माध्यमातून यू कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग फ्युमिगंट्स. यामध्ये मिथाइल ब्रोमाइड अलॉंग विथ दिस इथर फ्युमिगंट्समध्ये मिथाइल ब्रोमाइड हा म्हणजे अल्काइल हायलाइड जो ऑलरेडी आपण अभ्यासलेला आहे त्यातला मिथाइल ब्रोमाइड याच्यामध्ये मॅक्झिमम वापरलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मी ज्या टॉपिकचा अभ्यास करतोय तो का करतोय, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे जर मला पक्कं कळालं तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो आणि त्याच्या जवळ विषयाच्या जवळ जाऊन त्याचं ज्यावेळी अंडरस्टँडिंग होईल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्ही ह्या गोष्टी विसरणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. आणि या पद्धतीनंच आपला केमिस्ट्रीचा अभ्यास असावा असं मला अपेक्षित आहे. धन्यवाद.